तर राज्यसभेच्या जागेसाठी भाजपच्या नवनीत राणांचं नाव चर्चेत आलं होतं। या संदर्भात त्यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली होती, मात्र या जागी राजेंद्र जैन यांची वर्णी लागली आहे। या संदर्भात नवनीत राणांनी खुलासा केलाय। राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची अट होती, राष्ट्रवादीची अट मान्य केली नाही। भाजप नेत्या नवनीत राणांनी हे स्पष्ट केलंय। या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विचारलं असता त्यांनी बोलायला नकार दिला। तर नवनीत राणांनी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मौन बाळगलं। तर नवनीत राणा या कष्टाळू आणि हिंदुत्ववादी नेत्या आहेत अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली आहे। तर पदासाठी उड्या मारण्याची सवय नसल्याचं माजी आमदार आणि नवनीत राणांचे पती रवी राणांनी म्हटलंय। नवनीत राणा यांनी आज सकाळी एक ट्विट केलंय आणि त्या ट्विटमध्ये ते असं म्हणाले आहेत की मला आधी पार्थ पवार आणि सुनेत्राताई पवार यांनी मला आधी संपर्क साधला आणि मग त्यांनी माझ्या पुढे पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मुद्दा ठेवलेला होता, पण मी तो नाकारला। मी म्हणाले होते की ती सीट भाजपला सोडा, पण तसं काही झालं नाही। तर असं खरंच राष्ट्रवादीनं आधी त्यांच्याशी संपर्क साधला होता? नाही, मला या विषयावरती काय बोलायचं। नवनीत राणाजी या अत्यंत कष्टाळू आणि एक हिंदुत्ववादी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत। देशामध्ये त्यांना मान्यता आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये मान्यता आहे आणि त्यामुळं नेते म्हणून त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती महत्त्वाची आणि ती अत्यंत चांगली भूमिका नवनीत राणाजींनी घेतली। पदासाठी इकडल्या तिकडे उड्या मारल्यापेक्षा निष्ठेने आणि आपल्या विचाराला धरून काम केलं पाहिजे। हा उद्देश, हा संकल्प नेहमी नवनीत राणांचा राहिलेला आहे। राजकारणामध्ये कुठली गोष्ट शक्य नसते आणि कधी कुठल्या गोष्टी अशक्य होतात, तर त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि पुन्हा जोमाने आपल्या विचारासोबत राहून काम केलं पाहिजे अशी धारणा नवनीत राणांची होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर काम करत येईल असा संकल्प घेऊन पुन्हा नवनीत राणा कामाला लागले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।